आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ विकास योजनेअंतर्गत मौज लिंगणूर येथील श्री यल्लम्मादेवी मंदिर देवस्थान यांच्या विकास कामांसाठी तब्बल 2,95,25,407 इतक्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। या निधीतून भक्त निवास स्थळ मजला 74,72,411, भक्त निवास पहिला मजला 67,14,822, सभा मंडप 47,75,628, टॉयलेट ब्लॉक 15,68,721, पेवर ब्लॉक 19,87,500, मुरुम फिलिंग अँड लेवलिंग 3 लाख रुपये, कॉन्ट्रॅक्ट रोड 15,36,000 रुपये, वॉटर सप्लाय अँड सॅनिटरी वर्क्स 6,89,377, विद्युतीकरण 44,80,948, मंदिर परिसरातील सर्वांगीण विकास करण्यात येणार असून भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत। तसेच इतर आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा समावेश आहे। या विकास कामांमुळे परिसरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून भाविकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज वातावरणात दर्शनाची सुविधा उपलब्ध होणार आहे। स्थानिक नागरिकांनी भक्तगणांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी त्यांचे आभार मानले। या योजनेमुळे लिंगणूर गावच्या विकासाला गती मिळून धार्मिक व सामाजिक उन्नतीस हातभार लागणार आहे। यासाठी लिंगणूर गावचे नेते मारुती उर्फ पिंटू पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले होते। यावेळी खटाव गावचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे व इतर मान्यवर उपस्थित होते।